जय सद्गुरु. मी दामिनी रसोई से जिंदगी तक मध्ये सखींनो तुमचं मनापासून स्वागत. सखींनो, आंब्याचे सीझन आहे की नाही, तर आंब्याच्या सीझन मध्ये अजून एक आपण नवीन रेसिपी करणार आहोत. ती म्हणजे तुरीची डाळ आणि आंब्याचा रस घालून मस्तपैकी छानशी पुरणपोळी करूया. तर ती कशी बनवली तर चला सखींनो बघूया. तर आपण साहित्य बघूया. चवीसाठी आपण मीठ घेणार आहोत, सुंठ पावडर, जायफळ वेलची पावडर आणि बडीशोप पावडर. आपण जेव्हा पुरण बनवतो की नाही तर त्याच्यात तिन्ही पावडर टाकल्या ना तर सुगंध खूप छान येतो आणि पचण्यासाठी मेन हलकं होतं. साखर, आता मी 2 वाट्या तुरीची डाळ घेतलेली आहे म्हणून मी 1 वाटी साखर घेते. तुम्हाला जर आणखीन गोडवा हवा असेल तर तुम्ही आणखीन घेऊ शकता. आणि आपण आंबा पण घेणार आहोत म्हणून मी साखर कमी घेतलेली. आणि आपण घेतलेला आहे मैदा. आपण करत आहोत आंब्याच्या रसापासून पुरणपोळी, ती पण तुरीच्या डाळीमध्ये, म्हणजेच आंबा पुरणपोळी करणार आहोत. डाळ आहे ना आपण धुवून घेणार आहोत. तीन चार पाण्याने अशी चोळून घ्यायची, कारण त्याच्यामध्ये पावडर असते, खड असते की नाही. बघा फेस फेस आला होतो ना, असं 3-4 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया. आता आपली डाळ 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून झालेली आहे. आपण काढून घेऊया. आता आपली डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे. आपण थोडंसं पाणी घालणार आहोत त्याच्यात डाळ शिजण्यासाठी. आणि आपण कुकरच्या 3-1 शिट्ट्या करून घेऊया, कारण डाळ कशी मऊ शिजली पाहिजे ना म्हणून. आता आपण डाळ शिजायला लावलेली आहे, तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. तुम्ही गव्हाचंही पीठ घेऊ शकता किंवा गव्हा आणि मैद्याचं पण घेऊ शकता किंवा नुसतं मैदाही घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार आहे. तर याच्यामध्येच आपण चवीसाठी थोडंसं मीठ घालणार आहोत, थोडंसं, आणि तूप घालणार आहोत. 2 चमचे तूप घालूया. तुपामुळे कसा सुगंध पण छान येतो आणि चव पण छान लागते आणि पोळ्यामुळे खुसखुशीत होतात. व्यवस्थित सगळ्या पिठाला कालवून घ्यायचं, मिक्स करायचं त्याच्यामध्ये. आता याच्यामध्येच आपल्याला लागतंय तसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मळून घ्यायचं छानपैकी. आपलं पीठ बघा मऊ असं मळून झालेलं आहे. त्याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं वरतून आपण तूप घालून घ्यायचं, म्हणजे हाताला चिकटत नाही आणि वरती कडकपणा येत नाही पिठाला. बघा कसं आता चिकटतं का बघा, असं आहे की नाही. म्हणून थोडंसं तूप वरतून घालून घ्यायचं आणि एकदम पीठ मऊ असं झालेलं आहे. आपलं पुरण बनेपर्यंत पीठ आपलं छान मुरून जाईल. तर आपण पीठ आता मुरायला ठेवूया. आपण डाळ शिजत ठेवलेली ती थोडी थंड होऊ दे, तोपर्यंत आपण काय करूया, आंबा किसून घेऊया. किती छान आंबा आहे बघा. तर या चाळणीतच आपण खिसूया, म्हणजे एकदम बारीक आणि चांगला निघतो. याच्यामध्ये ना म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायची गरज नाही लागत, 2 मिनिटात होऊन जातं. हे बघा आहे ना सगळा आंबा निघाला. रस पण किती छान निघाला. आपण असे 2 आंबे करून घेऊया. ही बाटा असते की नाही म्हणजे कोई, तर ती पण अशी घासून घ्यायची याच्यावर. चांगला आंबा असेल ना तर घासायला वगैरे काही वाटत नाही असं कोई घ्यायला. खराब असेल तर घ्यायचा नाही, आंबाच घ्यायचा नाही तो. हे बघा आपण आंब्याचा रस पण काढून घेतलेला आहे. बघा जरा पण त्याच्यामध्ये केस नाही, गाठी नाही, काही नाही. तुम्ही आमरस करायचं असेल ना तेव्हा पण असं करू शकता. आणि आपली डाळ पण एकदम मऊ शिजली बघा, लगेच दाबल्या जाते अशी. आता आपण याचं पुरण करायला घेऊया. आता आपण पुरण करायला घेऊया ना. हे लगेच पुरण 5-10 मिनिटांमध्ये शिजतं पण, वाटून पण होतं लगेचच. आता बघा ही डाळ घेतली ना आपण, त्याच्यामध्येच ही साखर घालून घ्यायची. थोडीशी साखर विरघळली की आंब्याचा रस नंतर घालायचा. तर बघा आता याला साखरेचं पाणी सुटायला लागले की नाही, पातळ झालंय. याच्यामध्येच आपण सुंठ पावडर, जायफळ वेलची पावडर आणि बडीशोप पावडर आणि थोडंसं किंचितचं चवीसाठी थोडंसं मीठ घालणार आहोत. जरा गोडामध्ये मिठाची चव छान येते की नाही. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्येच आपण आंब्याचा रस घालणार आहोत.
आता याला घट्ट होईपर्यंत छान शिजून घ्यायचं. ते बघा आपलं आता पुरण शिजलेलं आहे. बघा घट्टपणा यायला लागला की नाही. हा थोडासा ओलसरपणा याच्यामध्ये तो पूर्ण आपण नाही हे करायचा, कारण नंतर ते सुकल्याच जातो. मग आपण या गरम ह्याच्यामध्येच वाटून घेणार आहोत पुरण. तुम्ही जेव्हा गरम ह्याच्यामध्ये पुरण वाटता ना, ते लगेच वाटल्या जातं. आता गरम वाटलं की लगेच वाटलं जातं ना, मग आपल्याला जास्त मेहनत नाही लागत. आणि असं ग्लास किंवा पेला घ्यायचा आणि असं वाटून घ्यायचं. लगेच पुरण 5 मिनिटामध्ये आपलं वाटलं जातं. पुरणची चाळण आहे की नाही मस्त एकदम. बघा कसं लगेच आहे ना वाटलं जातं की नाही. आता आपलं पुरण बघा वाटून झालंय. किती मऊसूत आणि छान झालंय की नाही. गोळा होतोय ना पातळ आहे ना घट्ट आहे. आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया त्याला. आता आपलं पुरण तयार आहे. आणि आपण जो मैदा मळून ठेवलेला होता, आता त्याला अर्धा ते 1 तास झालाय. 1 तास तरी झालाय, कारण आपलं सगळं पुरण वाटेपर्यंत, आंब्याचा रस काढेपर्यंत पीठ पण बघा किती छान मऊसूत असं मुरलंय. तर आपण आता पोळ्या करायला घेऊया. तर पोळ्या करताना काय तुम्ही गव्हाची पिठी लावू शकता, तांदळाची लावू शकता, मैदा लावू शकता, तुम्ही जसं तुम्हाला जे हवं ते पीठ. आता आपण छान असं करून घ्यायचं आणि असं गोल गोल करायचं. आता तुम्हाला किती जाडी हवी, पातळ हवी त्या हिशोबाने एक असा गोळा करायचा. पुरण तुम्हाला किती जास्त हवं, कमी हवं त्या हिशोबाने. काही लोकांना कमी पुरण आवडतं, काही लोकांना भरगच्च पोळ्या आवडतात. असं गोल गोल करायचा, तो याच्यामध्ये ठेवायचा आणि असं असं फिरवून घ्यायचं. थोडासा पिठाचा हात लावायचा आपण आणि गोल मोदक कसं करतो त्याप्रमाणेच करून एक्स्ट्रा पीठ असेल ते काढून घ्यायचं आणि पॅक बंद करायचं तोंड. आता थोडंसं आपण पीठ टाकून घेऊया आणि पोळी लाटून घेऊया. आम्हाला कशा भरगच्च पोळ्या लागतात ना, म्हणून बघा किती गच्च भरलेलं आहे त्याच्यामध्ये. आपली पोळी लाटून झाली आहे. आता आपण पोळी भाजायला घेऊया. बघा आपली पोळी किती छान झाली, फुलली पण मस्त की. आता याच्यावरती आपण छानपैकी तूप घालून घ्यायचं. तुम्ही तेल पण घालू शकता, तूप पण घालू शकता, पण तूप घातली तर पोळी एकदम छान लागते. आता आपण पोळी काढून घेऊया. आता आपण अशा सर्व पोळ्या करून घेऊया. तर बघा आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. तर आपण बघूया खोलून. किती गच्च पुरण आहे की नाही याच्यामध्ये बघा, है ना. आणि जरा पण पोळी फाटली नाही, पसरली नाही, काहीच नाही. सर्व पोळ्या लावून घेऊया. मस्तपैकी तुपाची धार आणि त्याच्याच बरोबर गोडाबरोबर थोडंसं तिखट असा पुलाव. आणि आजचा आपला हा मेनू होता आंब्याचा. आपण मस्त की स्पेशल अशी पुरणपोळी केलेली आहे. तर आपण मिस्टरांना देऊया आणि विचारूया कशी झाली आहे ती. आपल्या सर्वांना माहितीच आहे की आंब्याचा सीझन चालू आहे आणि आपण घरोघरी आमरस आणि पुरी खात असतो. तर मी आज दामिनीला वेगळं सांगितलं काहीतरी की आंब्याचं वेगळं असं काहीतरी रेसिपी तयार कर. ते तिने तिची कला वापरून आणि थोडी मेहनत करून तूर डाळ आणि आंब्याचा रस ह्याच्यापासून तिने पुरणपोळी बनवलेली आहे. तर त्याचा मी आता स्वाद घेतो आणि तुम्हाला सांगतो ती कशी आहे ती. आता आपण पोळीवर तूप टाकून घ्या थोडा. आता मी पोळीचा स्वाद घेतो.
खूपच छान झाली आहे, चविष्ट झाली आहे. थँक्यू, चांगली रेसिपी आज दिल्याबद्दल. आणि वेगळं काहीतरी आंब्यापासून बनवलं आहे त्याचा स्वाद वेगळाच मिळाला आज. धन्यवाद. त्याच्यानंतर ही गोड लागते, त्यानंतर थोडासा तिने पुलाव केला आहे तिखट, तो सुद्धा त्याच्यानंतर खाऊन बघूया. तिखट आणि गोड छान मिश्रित स्वाद लागतो आहे चांगला आणि अतिशय चविष्ट झालेली आहे. तर सगळं तुम्ही पण अशी चविष्ट अशी पुरणपोळी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.